कारण पाऊस आणि पूर यामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या गुजरातवर तिसरं संकट असना चक्रीवादळाच्या रूपानं घोघावतंय। तर कधी नव्हे ते तब्बल 48 वर्षांनी ऑगस्टमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार आहे। ते 12 तासांमध्ये गुजरातच्या तटावर पोहोचू शकतं आणि त्यामुळे आता कच्छ आणि सौराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। तर यंत्रणा सुद्धा अलर्टवर ठेवण्यात आलेली आहे। कच्छमध्ये झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनानं केलेलं आहे। आणि हे आपण दृश्य पाहतोय, गुजरातमधली दृश्य आहेत। रस्ते सुद्धा पूर्णपणे जलमय झालेले आहेत। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। तर नागरिकांना या पाण्यातून आता वाट काढत जावी लागते। अनेक भागामध्ये वीज पुरवठा सुद्धा पावसामुळे खंडित झालेला आहे। तर गुजरातला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका आहे। गुजरातला मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे। 12 तासांमध्ये गुजरातमधील तटावर चक्रीवादळ पोहोचू शकतं। तर 48 वर्षांनी ऑगस्टमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार आहे। गुजरातवर तिसरं संकट आता असना हे चक्रीवादळाच्या रूपानं घोंघावतंय। कधी नव्हे ते आता तब्बल 48 वर्षांनी ऑगस्टमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असून 12 तासांमध्ये गुजरातच्या तटावर ते पोहोचू शकतं। आणि आपण हे सगळी गुजरातमधली ही दृश्य पाहतोय। अनेक शेतांमध्ये पाणी शिरलेलं आहे। तर नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। झोपडीमध्ये राहणाऱ्या सुद्धा नागरिकांना स्थलांतर करण्याचं आवाहन केलं जातंय। आणि राज्यात आता आजपासून पुढील 4-5 दिवस बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याशिवाय मुंबईसह उपनगरात देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्राला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे। घाटमाथ्यावर सुद्धा पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांनी महत्त्वाची कामं जी आहेत ती लवकर उरकून घ्यावीत असा सल्ला देण्यात आला आहे।